नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे श्रावण मास 2026. यंदा फक्त 3 श्रावणी सोमवार कधीपासून सुरुवात होत आहे व जाणून घेऊया संपूर्ण तारखा व माहिती. यंदा किती श्रावणी सोमवार आहेत, तसेच प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवमूठ व्हावी, आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. हा महिना पूजा विधींसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावण महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. या पूजेमुळे भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, जीवनात सुख समृद्धी नांदते आणि भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात वेगवेगळ्या दिवशी होत असल्याने त्याच्या तारखांमध्येही फरक आढळतो. श्रावण महिन्यात शिवभक्त प्रत्येक सोमवारी उपवास करतात आणि शिवमूठ वाहतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, यंदा महाराष्ट्रात श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे, यंदा किती श्रावणी सोमवार आहे, तसेच प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवमूठ व्हावी, आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया. महाराष्ट्रात श्रावण महिना कधी सुरू होणार आहे, तर यंदा महाराष्ट्रात 17 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून 11 सप्टेंबर 2026 रोजी त्याची सांगता होईल. या संपूर्ण महिन्यात शिवभक्त भगवान महादेवाची विधिवत पूजा, अभिषेक आणि उपवास करतात. यंदा श्रावण महिन्यात 3 श्रावणी सोमवार आहेत. तर श्रावणी सोमवार कधी आहेत? पहिला श्रावणी सोमवार 17 ऑगस्ट 2026, दुसरा श्रावणी सोमवार 24 ऑगस्ट 2026, तसेच तिसरा श्रावणी सोमवार 7 सप्टेंबर 2026. प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर कोणती शिवमुठे व्हावी, तर पहिला सोमवार तांदूळ, तसेच दुसरा तीळ आणि तिसरा सोमवार गहू. श्रावण महिन्यात श्री शिवलीला अमृत या ग्रंथातील 11वा अध्याय दररोज वाचण्याला विशेष महत्व दिले जाते. दररोज वाचणे शक्य नसल्यास प्रत्येक श्रावणी सोमवारी हा अध्याय वाचणेही शुभ मानले जाते. श्रावण महिन्यातील प्रमुख सण म्हणजेच गोकुळाष्टमी, श्रावणी सोमवार, नागपंचमी, रक्षाबंधन. पूजेची विधी व नियम: सकाळी स्नान करावे, पहाटे लवकर उठून स्नान करावे व स्वच्छ कपडे धारण करावे. अभिषेक: शंकराच्या पिंडीवर जल, दूध आणि पंचामृताचा अभिषेक करावा. शिवमूठ: पहिल्या सोमवारी तांदळाची शिवमूठ वाहण्याची परंपरा आहे. तसेच उपवास: दिवसभर उपवास करून फळे, दूध किंवा साबुदाणा असा उपवासाचा आहार घ्यावा आणि संध्याकाळी देवाला बेल वाहून उपवास सोडावा. श्रावण महिना हा धार्मिक दृष्ट्याने अत्यंत महत्वाचा मानला जातो. भगवान शिवाला समर्पित असलेला श्रावण मास हा सर्वांसाठी खास असतो. या महिन्यातील दर सोमवारी महादेवाची पूजा व व्रत भाविक मनापासून करतात. भगवान शिवाला भोलेनाथ म्हणतात, कारण ते साध्य भक्तीने देखील प्रसन्न होऊन इच्छापूर्ती करतात. त्यामुळे मनातील कामना पूर्ण करण्यासाठी व कुमारिका मुली मनपसंत वर प्राप्त करण्यासाठी श्रावणातील सोमवार व्रत करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे यंदा श्रावण मास केव्हा सुरू होणार व पहिला श्रावणी सोमवार कधीपासून आहे, याबद्दल भक्तांमध्ये उत्सुकता असते. तर पहिला श्रावणी सोमवार श्रावण मास 2026 सुरुवात 13 ऑगस्ट पासून होत आहे, तसेच श्रावण मासची समाप्ती 11 सप्टेंबरला होत आहे. श्रावण महिन्यात किती सोमवार आहेत, तर यंदा श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत. या 4 सोमवाराचे विशेष महत्व आहे. या सोमवारी भगवान शंकरांसाठी व्रत करण्यात येतात. हा महिना भगवान शिवासाठी समर्पित असल्याने या महिन्यात येणारे सोमवारचे व्रत मनोकामना पूर्तीसाठी देखील खास मानले जातात. काही जण हे व्रत केवळ जल पिऊन करतात, तर काही जण निर्जल व्रत देखील करतात. प्रत्येक जण आपल्या क्षमते व श्रद्धेनुसार श्रावणातील सोमवारचे व्रत करतात. पाहुयात यंदा कोणत्या तारखांना श्रावणी सोमवार येत आहे. पहिला श्रावणी सोमवार हे 17 ऑगस्ट, तसेच दुसरा 24 ऑगस्ट, तिसरा 31 ऑगस्ट आणि चौथा हे 7 सप्टेंबरला येत आहे. श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे? श्रावण महिना हा भगवान शिवाच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. त्यामुळे
ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल तर त्यांनी या महिन्यात शिवाची पूजा नक्की करावी. या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत. त्यामुळे यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण 4 सोमवार येत आहेत. प्रत्येक सोमवारी व्रत करताना सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे धारण करावे व आपल्या घरातील पूजा घरात भगवान शंकराची पूजा करावी. यावेळी शिवलिंगाच्या पाण्याने अभिषेक करावा. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करावा. शिवलिंगाला भस्म अर्पण करावे. धूप, दीप, अगरबत्ती लावून फुले अर्पण करून पूजा करावी. त्यानंतर जवळच्या शिव मंदिरात जाऊन देखील पूजा करावी. यावेळी दिवसभर उपवास करून तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर भगवान शंकरांना नमन करून नैवेद्य दाखवून सोडावा. काही जण या काळात निर्जल व्रत देखील करतात. असे आहे पहिल्या श्रावण सोमवाराची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. श्री स्वामी.